अंबड परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांची अशी ही माणुसकी. अंबड पोलिसांचाही माणुसकीला हातभार. परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी हे आज दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरहून शासकीय कामकाजावरून अंबड घनसावंगी मार्गे परत परभणीकडे जात होते. त्यांना अंबड शहरापासून काही अंतरावर असलेले घनसावंगी फाट्यावर भर उन्हात एक 80 ते 90 वर्षे वयोगटातील वृद्ध आजी दिसली. वार्धक्याने जर्जर झालेल्या आजीच्या पायातील वाहनं अस्ताव्यस्त पडल्या होत्या. या वृद्ध आजीला वयोमानानुसार बोलताही येत नव्हतं. चालत्या वाहनातून पोलीस अधीक्षक परदेशी यांची नजर त्या आजीवर गेली. त्यांनी वाहन थांबवले. आजीला स्वतःजवळ आणलेले पाणी पाजून त्यांची आस्तेवाईकपणे चौकशी करत शेजारी असलेल्या झाडाखाली स्वतः हाताने आधार देत नेऊन बसवले. एवढेच नव्हे तर आजीच्या अस्ताव्यस्त पडलेल्या चपला, काटे आणि पिशवी हातात घेऊन झाडाखाली नेऊन मदत केली. त्यानंतर पोलीस अधीक्षक परदेशी यांनी अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी IPS सिद्धार्थ बारवाल यांना मोबाईलवरून संपर्क करून त्यांनी या आजीला उपचारासाठी हलवण्याच्या सूचना केल्या. त्यावेळी बारवाल यांनी तातडीने पोलीस हवालदार विष्णू चव्हाण आणि स्वप्नील विशे यांना घटनास्थळी शासकीय वाहनातून पाठवले. पोलिसांचे वाहन येईपर्यंत घटनास्थळी असलेले पोलीस अधीक्षक परदेशी यांनी वृद्ध आजीला पोलीस वाहनात बसून दिले. त्यानंतर ते परभणीकडे रवाना झाले. पोलीस अधीक्षक परदेशी यांच्या माणुसकीचे दर्शन आणि त्यांना अंबड पोलिसांनी हातभार लावून वृद्ध आजीला अंबड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या आजी अंबड तालुक्यातील बेलगाव येथील असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांच्या या माणुसकीला सलाम. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, मेहबूब शेख, अंबड, परभणी.